हॅलो व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सीएम ट्युटोरिंग विथ प्रॅक्टिस। आज आपण मॅथ्सचा डिव्हिजिबिलिटी रूल हा टॉपिक बघणार आहोत। याच्या आधीच्या पार्ट 1 मध्ये आपण सुरुवातीचे डिव्हिजिबिलिटी रूल पाहिले आहेत। आजच्या या पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले सर्व डिव्हिजिबिलिटी रूल शिकणार आहोत। पार्ट 1 वाला व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। आजच्या या व्हिडिओमधले डिव्हिजिबिलिटी रूल ही समजायला सहज सोपे आहेत। तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितला तर तुम्हालाही हे रूल लगेच समजतील। चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आजचा सर्वात पहिला डिव्हिजिबिलिटी रूल आहे 9 साठी, डिव्हिजिबिलिटी बाय 9। यात काय म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 इफ द सम ऑफ इट्स डिजिट्स इज डिव्हिजिबल बाय 9। याचा अर्थ काय की दिलेल्या नंबरच्या सर्व डिजिटची सम जर 9 ला डिव्हिजिबल असेल, म्हणजे त्या येणाऱ्या समला जर 9 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण नंबरला 9 ने भाग जाणार आहे। फॉर एक्झाम्पल, मी इथे काही नंबर्स घेतलेले आहेत। पहिला नंबर आहे 1872। याच्या सर्व डिजिटची जर आपण सम केली तर आपल्याला आन्सर मिळतं 18 आणि 18 ला 9 ने सहज भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो, म्हणून या पूर्ण नंबरला 9 ने भाग जाणार आहे। आपला पुढचा नंबर आहे 99,126। याच्या आपण सर्व डिजिटची जर आपण सम केली तर ते आन्सर येतं 27 आणि 27 हा नंबर डिव्हिजिबल बाय 9 आहे, म्हणून या पूर्ण नंबरला 9 ने भाग जाणार आहे। हा होता 9 साठीचा डिव्हिजिबिलिटी रूल। आता आपण पुढचा रूल बघूया। पुढचा आहे डिव्हिजिबिलिटी बाय 11। यात काय म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 11 इफ द डिफरन्स इन द सम ऑफ डिजिट्स ॲट ऑड प्लेसेस अँड इवन प्लेसेस इज डिव्हिजिबल बाय 11। याचा अर्थ आहे की तुम्हाला एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरच्या सम स्थानच्या संख्यांची बेरीज आणि विषम स्थानच्या संख्यांची बेरीज याचे जर तुम्ही वजाबाकी केली तर जे येणारं उत्तर आहे त्याला 11 ने भाग जात असेल तर पूर्ण नंबरला 11 ने भाग जाणार आहे। उदाहरणार्थ, इथे माझ्याकडे एक नंबर आहे 737। याच्या विषम स्थानच्या संख्यांची बेरीज आहे 7 + 7, आन्सर आला 14 आणि सम स्थानची संख्या आहे 3, मग 14 - 3 आन्सर आलं 11 आणि 11 ला 11 ने सहज भाग जातो, म्हणून या पूर्ण नंबरला 11 ने भाग जाणार आहे, म्हणजे 737 हा नंबर डिव्हिजिबल बाय 11 आहे। आता आपण पुढचा रूल बघूया, जो की आहे डिव्हिजिबिलिटी बाय 12। यात काय म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 12 इफ इट इज डिव्हिजिबल बाय 3 and 4। याचा अर्थ आहे की दिलेल्या नंबरला जर 3 ने आणि 4 ने दोघांनी भाग जात असेल तर त्या नंबरला 12 नेही भाग जाणार आहे। उदाहरणार्थ, इथे माझ्याकडे एक नंबर आहे 3360। या नंबरला 3 नेही भाग जातो आणि 4 नेही भाग जातो, म्हणून याच नंबरला 12 नेही भाग जाणार आहे। आता पुढचा आणि शेवटचा डिव्हिजिबिलिटी रूल आहे 15 साठी। यात असं म्हटलंय, अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 15 इफ इट इज डिव्हिजिबल बाय 3 and 5। याचा अर्थ असा आहे की दिलेल्या नंबरला जर 3 ने आणि 5 ने दोघांनी भाग जात असेल तर त्याला 15 नेही भाग जाणार आहे। फॉर एक्झाम्पल, पुन्हा मी सेम नंबर घेते आहे, माझ्याकडे नंबर आहे 3360। याला 3 नेही भाग जातो आणि 5 नेही भाग जातो, म्हणून या नंबरला 15 नेही भाग जाणार आहे। हे होते आजचे काही डिव्हिजिबिलिटी रूल। पार्ट 1 आणि पार्ट 2 दोघांमध्ये आपण पूर्ण डिव्हिजिबिलिटी रूल कव्हर केले आहेत। तुम्ही जर पार्ट 1 आणि पार्ट 2 चे दोघेही व्हिडिओ पूर्ण बघितले तर तुमचा डिव्हिजिबिलिटी रूल हा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि कोणत्याही नंबरचं डिव्हिजन करताना तुम्हाला अडचण येणार नाही। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच मॅथ्सच्या वेगवेगळ्या टॉपिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।